शुभा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला शत्रूच्या हाती असते बरे नव्हे असे ठणकावून सांगणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून आम्ही जिजाबाई शहाजीराजे भोसले आमचे आबासाहेब लक्ष्मी जाधवांची जिजा महाराज शहाजीराजे यांची पत्नी जिजा शुभा संभाजी यांची आऊसाहेब तर समस्त महाराष्ट्राची हिंदू राष्ट्राची राजमाता जिजामाता जाधव घराण्याचे सरसाचे रक्त घेऊन आमचा जन्म सिंदखेडच्या जाधव घराण्यात झाला. आमच्या आऊसाहेब माळसाराणी यांच्याकडून आम्हाला बालपणीच मस्तकी संस्काराची ओह दुर्दम्य इच्छाशक्ती मिळाली. राजघराण्याची कन्या रथ म्हणून बालपणी युद्धकलेत पारंगत होतो. आम्ही मुलींची 600च्या वर फौज निर्माण केली होती. आमचे आबासाहेब आम्हाला रणचंडिका म्हणायचे. काही वेळ लोक आमचे कौतुकही करायचे तर काही नाकही मुडायचे. जाधवांची कन्या पण भोसल्यांची सून, जाधवांची कन्या पण भोसल्यांची सून, शुभांची माता पण भाग्य कोणते अजून, शुभांची माता पण भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. 300 वर्ष अवघा मराठी मुलूक पारतंत्र्यात चालत आहे. जणू काही 12ही महिन्यांच्या अमावस्यांनी गराडा घातला आहे. लखलखत्या या मराठी मुलूक सूर्याला ग्रहण लागले आहे. या मराठी मुलकाची भूमी घोड्याच्या टापाखाली कवते आहे, रडते, आक्रोशते, गव्हाने गाते आहे. बालवयापासून पाहतो आम्ही हे सारं. राजा सिंदखेड वतनाचे 5000 इनाम सुभेदार लक्ष्मण जाधव आणि म्हाळसाराणी यांच्या आम्ही कन्या लखुजी जाधव म्हणजे तालेबाज असा पराक्रमी सरदार. आमच्या बालवयापासूनच आमच्या अवतीभोवती सरदारांची बदल युद्धाचे डाव हे आम्हाला नित्याचे. आमच्या आबासाहेबांचा पराक्रम पाहताच आम्ही युद्ध करायला शिकलो. घोड्यावर मान ठोकणे, दानपट्टा चालवणे, तलवारबाजी हे आमचे बालपणीचे खेळ. राजकारण, अर्थकारण, नीतिशास्त्र याचबरोबर धर्मकारणही आम्ही समजावून घेतले. पण आम्हाला बालवयापासून एक प्रश्न सतावतोय की धर्म म्हणजे नेमकी काय आहे? मानव जीवन जगण्याची एक कला की केवळ कर्मकाल चहुदिशांनी अंधकार पसरला आहे? हे जगदीश्वरा या सह्याद्रीला जागता येत नाही असा अन्याय अत्याचार पाहून तर पायच्या आग मस्तकाला जाते. बालवयात असाच प्रश्न आम्ही आमच्या तीर्थरूपांना विचारला. आबासाहेब, अहो आबासाहेब, कोणीच कसं या यवनी सत्य विरुद्ध बंड पुकारत नाही? या मार्गमस्त सत्ता सुतानाने गावे लुटली, मंदिरे फोडली, आया बहिणीची अब्रू घेतली, तरी कोणी कसं पेटून उठत नाही. तेव्हा आमच्या तीर्थरूपाने उत्तर दिले, जिजा मराठी मुखाने याच भूमीवर आत्मंताकडे पाहून तुंताऱ्या फुटल्या. हर हर महादेव, हर हर महादेव वचने ढाल व तलवारी लढवल्या. पण आपला समाज एक संघ नाही, तो आता विखुरला गेला आहे. जाती धर्माची उधळण घट्ट झाली आहे. परकीयापेक्षा स्वकीय शत्रू प्रबळ झाले आहे. पारतंत्र्याची चीज नाही, स्वातंत्र्याची ओढ नाही. स्वातंत्र्याचा सूर्य उगवण्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो. मनगटात बळ आणून तलवारींचे वार करावे लागतात. या मूर्ताट क्रांतीला जाग करावं लागतं. हे सगळं आम्हाला समजावून सांगितलं. पण तेव्हा आम्ही लहान होतो. पण आता मात्र पेटायचं. ठिंगी पडली की साम्राज्याची पायाभरणी होणार. सह्याद्रीच्या लाटा, सज्जनांचे टाळ, मुद्रुंग हे त्या गाभाऱ्यातील शिवशक्तीला आव्हान करीत आहे. करवीर अंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड. करवीर अंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड. सागर बांधूया कळी, लंकेची होळी, नवखंड पृथ्वी तुझीच सोळी. सप्त पातळी पाहिले येई, अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी शक्ती, अशी तुझी भक्ती, अशी तुझी शक्ती, अशी तुझी शक्ती. कण श्रावणात तूच मारले, हिरण्यकशिपूची आतडी तूच बाहेर काढलीस. हे चंड मुंड भंड सुरखटणी उदंड दंड महिषासुराच्या आधी राक्षसांचा संहार करणाऱ्या आदिशक्ती तुळजा भवानी दार उघड बये, दार उघड. पण एकदा स्वराज्य साकारण्यासाठी बलिदान दिलेल्या एका सरदाराच्या पत्नीला काही कर्मठ लोक सती जाण्यासाठी भाग पाडित होते. त्यावेळी आम्ही विरोध केला तर त्यांनी आम्हालाही धर्मविरोधक या कठड्यात उभे केले. एरवी स्वराज्य संकल्प म्हणून गौरविल्या जाणाऱ्या आम्ही थक्क झालो. शिवपांना धर्म शिकवताना समाजाचे कल्याणाधी हेच आम्ही विसरलो. आमच्या मनात तयार झालेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी शिवपांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, आत्मविश्वास, धाडस व पराक्रम अशा राजस्व गुणांचे बाळ कोडू दिले. आणि राजांनी सुद्धा आमच्या संस्काराचे फलित दिले. तुळजा भवानीला साकडे घालून पारतंत्र्याचे स्वातंत्र्य करायचे हे मी ठरवले. शिवाजी महाराजांच्या रूपाने माझे स्वप्न ही साकार झाले. पण आजची परिस्थिती पाहून मला बोलावेसे वाटते. या जगात प्रत्येक जण मानतोय शिवाजी हवाय, शिवाजी हवाय. पण या जिजाऊला का विसरतोय? माझ्या माय
बाबांनो, आया बहिणींनो, एकच झाडात असल्या जिजाऊ असे तरच शोभा मिळेल. जिजाऊ करता चिबरू नका थांबा, शुभ आपोआप मिळेल. लक्षात असू द्या मंडळींनो, लक्षात असू द्या मंडळींनो, दिव्याने कितीही प्रकाश दिला तरी जळणाऱ्या वातीला विसरू नका, जळणाऱ्या वातीला विसरू नका. जसे वातीशिवाय दिव्याला महत्व नाही, तसे या मुलीशिवाय या संसाराला महत्व नाही, या संसाराला महत्व नाही. स्त्री शिक्षणासाठी लढणाऱ्या सावित्रीबाई फुले, किरण बेदी, कल्पना चावला, सागरापासून आकाशापर्यंत पोहोचल्यात मुली. कोठे कमी आहेत मुली? सर्व क्षेत्रात मुलांबरोबरने कार्य करीत आहे मुली. तरीही स्त्री बाळहत्या का? माझ्या आया बहिणींनो, आपल्याच हाताने आपलाच का भोगताय? मुलगी नको म्हणणाऱ्या आणि मुलगी झाली म्हणून नाराज होणाऱ्या माझ्या प्रत्येक मायबापाला माझा आज एक प्रश्न आहे. मुलगी नको म्हणणाऱ्या मायबापांनो, का का रडता मुलगी सासरी जाताना? ओहो मायबापांनो, मुलींची बाळहत्या करता तेव्हा का तुमचं हृदय भक्कम येत नाही? माझ्या या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्यासाठीच शोधा. मायबापांनो, उमलूदाच्या कळ्यांना बघायचं आहे हे जग त्यांना, उमलूदाच्या कळ्यांना बघायचं आहे हे जग त्यांना. नका तोडू हो नका तोडू, उमलण्याआधीच त्या फुलांना, उमलण्याआधीच त्या फुलांना. माझ्या शुभाला घडवताना ज्या संस्काराची, ज्या धैर्याची आणि ज्या कर्तव्यनिष्ठेची वाट मी चालले, त्या वाटेवर आज तुम्ही सर्व उभे आहात, याचा मला अभिमान आहे. माझे आयुष्य संघर्षाचे होते, पण त्या प्रत्येक संघर्षातून मला अधिक दृढ केले. मातृभूमी, प्रेम, स्वाभिमान आणि न्याय या मूल्यांसाठी मी सदैव खंबीर उभे राहिले. माझ्या जीवनातील प्रत्येक सूत्र तुम्हाला स्मरण करून देते की शक्ती बाहेर नसते, ती आपल्या मनात असते, ती आपल्या मनात असते. माझ्या शब्दांतील आणि माझ्या मूल्यांतील तेज तुम्ही तुमच्या आयुष्यात घेऊन जा. धैर्याने उभे राहा, स्वाभिमानाने जगा आणि आपल्या या भूमीचा, संस्कृतीचा मान राखा. हीच माझी अंतिम शिकवण आहे. आशा करते अशा अनेक जिजामाता तयार होतील आणि अनेक शिवाजी महाराज घडवतील आणि या स्वराज्याला पारतंत्र्याचा अंधार पुन्हा कधीच बघायला लागणार नाही, पुन्हा कधीच बघायला लागणार नाही. जय भवानी, जय शिवाजी, जय